नमस्कार, मी दुर्गेश सोनार. मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. शेतकरी आंदोलनाला अखेर यश मिळालेलं आहे. काल सह्याद्री अतिथीगृहावरती उच्चाधिकार मंत्री गटाची सुकाणू समितीसोबत जी बैठक झाली, त्या बैठकीनंतर सर्वमान्य तोडगा असा निघाला की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल. पण ही कर्जमाफी दिली जात असताना त्याच्यामध्ये काही निकष असतील आणि तत्वतः ही कर्जमाफी मान्य केलेली आहे सरकारनं. 1 जून पासून खरं म्हणजे हे सगळे शेतकरी राज्यभरातले संपावरती गेलेले होते. ठिकठिकाणी आंदोलन सुरू होतं. पुणतांब्यामध्ये खऱ्या अर्थानं या शेतकरी संपाची, शेतकरी आंदोलनाची पहिली ठिणगी पडली होती आणि त्याचा सगळा जो काही वणवा आहे, त्याचा सगळा जो काही भडका आहे, हा राज्यभरामध्ये पेटत गेलेला होता. आणि राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये सगळे शेतकरी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करत होते. संप पुकारला होता शेतकऱ्यांनी. म्हणजे आम्ही पिकवू, ते आमच्यापुरतं पिकवू, आता आम्ही रडणार नाही तर आम्ही लढणार, अशा स्वरूपाची भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली होती. आणि त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला लागल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या रिॲक्शन्स येत गेल्या आणि सरकारला काही ना काही हालचाल त्यासाठी करायला लागली. खरं म्हणजे सुरुवातीला जे एक किसान क्रांती सभेची त्यांनी एक समिती केलेली होती, कोर कमिटी केलेली होती. त्या कोर कमिटीसोबत एक पहिली बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्याच्यानंतर मग पुणतांब्यातल्या त्या कोर कमिटीनी संप मागे घेत असल्याची घोषणा सुद्धा केली होती. पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा संप चिघळत गेला, कारण त्या कोर कमिटी हे कोणी अधिकार दिले की संप मागे घ्यायचा, म्हणून परत दुसरी एक कोर कमिटी निर्माण करण्यात आली. त्याची सुद्धा एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये परत ती बैठक जी झाली ती मध्यरात्री झाली. पहाटे 4 पर्यंत ती चर्चा त्यांची सुरू होती. मॅरेथॉन बैठक सुरू होती. आणि त्यानंतर परत एकदा संप मागे घ्यायची घोषणा त्या समितीने केली होती. आणि त्याच्यानंतरही पुन्हा एकदा शेतकरी संपात फूट पडल्याचं चित्र निर्माण झालं. आणि मग नाशिकमध्ये एक वेगळी सुकाणू समिती वेगवेगळ्या संघटनांची मिळून स्थापन करण्यात आली. आणि या सुकाणू समितीच्या सोबत काल जी बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती झालेली आहे, त्या बैठकीनंतर मात्र सर्वमान्य तोडगा त्याच्यामध्ये निघालेला आहे. सर्व सहमती झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हे अभूतपूर्व असं यश मिळताना आपल्याला दिसतं आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या या मान्य केलेल्या आहेत. असं जरी असलं तरी त्या मागण्या मान्य करत असताना ज्याला आपण टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय असं म्हणतो, त्या पद्धतीचं कुठेतरी सरकारचं धोरण आहे की काय असं म्हणायला शंका आहे, असं म्हणायला जागा आहे. आणि त्याच्यामुळेच जेव्हा चंद्रकांत पाटलांनी जेव्हा घोषणा केली की सरकार या संपूर्ण कर्जमाफी द्यायला तयार आहे, त्याच वेळेला त्यांनी असं म्हणालेले की तत्वतः मान्य आम्ही हे करतो आहे. हे तत्वतः म्हणजे नेमकं काय आहे, निकष नेमके काय असणार आहेत, अल्पभूधारक मध्यभूधारक म्हणत असताना ते नेमके शेतकरी कोणते आहेत, कर्जमाफीची मर्यादा नेमकी काय असणार आहे, आणि कर्जमाफी जर द्यायची असेल तर ती कर्जमाफी बँकांना परवडणार आहे का, ती व्यवहार्य आहे का, आणि कर्जमाफीची घोषणा जरी केलेली असली तरी त्याचा अध्यादेश सरकारनं काढला आहे का. कारण जोपर्यंत अध्यादेशाची प्रत बँकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत बँका काही हा निर्णय अंमलात आणणार नाहीत. हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे एका बाजूला आपण जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बाजूनी जरी निर्णय सरकारने घेतलेला असला, शेतकरी हिताचा निर्णय जरी सरकारने घेतलेला असला, तरी त्याच्यामध्ये काही ना काही जागा शंकेसाठीची जी आहे ती मात्र नक्की आहे. ती नेमकी काय आहे याच मुद्द्यावरती आज आपण बोलतो आहे, ज्याचा विषय आजचा आपला चर्चेचा आहे, शेतकरी कर्जमाफी व्यवहार्य आहे का. आणि या मुद्द्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे असणार आहेत. भाजपचे प्रवक्ते प्राध्यापक सुहास फरांदे नाशिकमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. विकास लवांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते पुण्यामधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. जयप पाटील कृषी अर्थतज्ञ कोल्हापूरमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत संदीप काळे. संदीप काळे हे सकाळचे सहयोगी संपादक तर आहेतच, पण कृषी शेती या विषयात त्यांचा अभ्यास आहे आणि ते PhD सुद्धा त्या विषयामध्ये करतायत. त्यामुळे त्यांनाही या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी करून घेतलेला आहे. या विषयाची सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मला जायचंय जयप पाटील यांच्याकडे. जयप पाटील, काल सरकारनं निर्णय घेतलेला आहे, कर्जमाफीचा हा निर्णय आहे, पण हा निर्णय घेत असताना सरकारने टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय केल्या आहेत. कसं पाहता याच्याकडे? स्वागत केलं पाहिजे की सरकारने या बाबतीत काही ना काही निर्णय घेतला. आता निर्णय घेत असताना आपण मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीनं तपशीलवार सर्व निकष स्पष्ट करून नेमका अध्यादेश ताबडतोबीनं काढणं आवश्यक होतं. तसं झालेलं दिसत नाही. आणि जोपर्यंत हा तपशील हाताशी येत नाही तोपर्यंत युद्धभूमीवर युद्ध जरी जिंकलं तरी तह करण्याची जे कागदपत्र असतात त्या कागदपत्राच्या शब्दरचनेमध्ये आम्ही कुठं अडकून बसतो की काय अशी मनात माझ्यासारख्याच्या भीती आहे. अर्थात तत्वतः निकषासह कर्जमाफी आम्ही करणार आहोत सरसकट ही घोषणा अतिशय आकर्षक आहे.
सगळीकडे शेतकरी संघटनेच्या लोकांनी त्याचं अतिशय मोकळ्यापणानं फटाके वाजवून स्वागत केलं. पण मला असं वाटतं की याचा जोपर्यंत ऑब्जेक्टिव्ह डिटेल्स मध्ये सगळा भाग लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही, बँकांच्या पर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत मनात अनेक शंका शिल्लक राहतात. अगदी बरोबर जय पाटील, फार महत्वाचा मुद्दा आहे की जोपर्यंत बँकांपर्यंत हा विषय तपशीलवार कागदोपत्री पोहोचत नाही, जोपर्यंत तो अध्यादेश सरकारचा जो आहे तोपर्यंत बँकांपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ही कर्जमाफीची जी काही घोषणा ती अंमलामध्ये येणं हे कठीण आहे. यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्सही खरं म्हणजे येऊ शकतात. संदीप काळे, तुम्ही कसं पाहता त्या निर्णयाकडे? तुम्ही स्वतः अभ्यास करता त्या शेती विषयामध्ये. सरकारने आता निर्णय तर घेतलेला आहे कर्जमाफीचा निर्णय. एका बाजूने आपण त्याचं स्वागत नक्कीच केलं पाहिजे, पण त्यातले तपशील जे आहेत ते नेमके काय आहेत हे मात्र अजूनही कळू शकलं नाही. कसं पाहता संदीप काळे? दुर्गेश सर, गावाकडं ग्रामीण भागात एक साधी म्हण आहे, बोळवण झाली पण ते पदरी कधी पडणार आहे, अशी एक साधी ती म्हण आहे. अर्थ असा आहे की सरकारने या आंदोलनाच्या रेट्यापुढे हे सगळं मान्य केलं की मी जे आहे ते या शेतकऱ्यांच्या सगळ्या विषयाला मान्यता देतो, सगळं हा विषय सगळा ठीक आहे, पण त्याचा आदेश काढलेला नाहीये, बँकापर्यंत गेलेला नाहीये. एकूण अल्पभूधारक म्हणजे काय, कुठल्या कमी जमीन ज्यांची आहेत ते शेतकरी किती आहेत याचा कुठलाही तपशील सरकारने मांडलेला नाही. आणि असं न मांडता त्यांनी ही घोषणा केली आहे. मला असं वाटतं जोपर्यंत सरकारचा आदेश निघत नाही की हे शेतकरी आहेत आणि यांचा आम्ही कर्ज माफ करतो, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ही जी घोषणा सरकारने केली आहे ती अंमलात आणली जाणार नाही. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की केवळ शेतकऱ्यांसंदर्भातली ही सरकारची घोषणा या वर्षीपुरतीच मर्यादित आहे का, किंवा हे सरकार आहे तोपर्यंतच ती मर्यादित आहे का, असा एक प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्यांना पडतो. त्याचं कारण असं आहे की आज भाजपाची सत्ता आहे, काँग्रेस आणि इतर पक्षांनी विरोध करून हे सगळं आंदोलन आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेलं आहे. उद्या कदाचित काँग्रेसची सत्ता येईल आणि पुन्हा शेतकऱ्याच्या कर्जासाठी कर्ज माफ करा म्हणून एखादं आंदोलन पुढे उभं राहील. मला असं म्हणायचं की शेतकऱ्यांनी कर्ज घेऊ नये, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी स्वामीनाथन आयोगासारख्या शिफारसी आपण लागू करणार आहोत का नाही? स्वामीनाथन आयोगाने ज्या पद्धतीनं सगळ्या शेती संदर्भातल्या प्रक्रिया आपल्या समोर ठेवल्या होत्या त्याचा काही आपण सरकार म्हणून विचार करणार आहोत की नाही? सरकार मग ते भाजपाचं असो, सरकार मग ते काँग्रेस राष्ट्रवादीचं असो, महत्वाचं म्हणताय की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तुम्ही लागू करणार आहात की नाही हा खरा म्हणजे मुद्दा आहे. सरकार भले मग कोणाचंही असो, मग काँग्रेस राष्ट्रवादीचं असेल तर भाजपचं असेल, पण सरकार म्हणून असलेल्या व्यवस्थेची मानसिकता आहे की नाही की शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, त्यांना दिलासा मिळाला पाहिजे, त्यांचं आरोग्य आणि एकूण आयुष्य हे योग्य पद्धतीचं चांगलं असलं पाहिजे आणि त्यांना कधीही कर्ज घेण्याची वेळ त्यांच्यावरती येऊ नये, यासारखी परिस्थिती खरं म्हणजे निर्माण करायला हवी. विकास लवांडे, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहात. काल शरद पवारांनी औरंगाबादमध्ये असं म्हटलेलं आहे की कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला, ही चांगली गोष्ट आहे, पण हे तत्वतः निकष हे नेमके काय आहेत हे मात्र आम्हाला कळत नाही, ते सरकारने स्पष्ट केलं पाहिजे. विकास लवांडे, तुम्ही कसं पाहता या निर्णयाकडे आणि हे तुमच्या संघर्ष यात्रेचं फलित आहे का? इथे आपल्याला दोन वेगवेगळे मुद्दे चर्चेत आणावे लागतील की 2015चं आपण जर महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन पाहिलं, 2016चं अधिवेशन पहा, या दोन्ही अधिवेशनामध्ये या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्वतः विरोध केलेला होता. दुसरा मुद्दा, त्यांनी विधानसभेवर किंवा लोकसभेवर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकाच्या प्रचारामध्ये जे आश्वासन दिलं होतं की आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50% वर नफा देऊ, ही आश्वासनं दिलेली होती त्यांनी. आणि ती आश्वासनं प्रत्यक्षात आता येताना सातबारा कोरा करू हे प्रत्यक्षात आश्वासन त्यांचं प्रत्यक्षात 3 वर्षांनंतर दिसत नसताना मग आमचा जो विरोधी पक्ष म्हणून रोल होता विधिमंडळामध्ये, जो आमच्या पक्षाने रोल केलेला आहे की शेतकऱ्यांचा सातबारा तुम्ही ठरल्याप्रमाणे कोरा करा, ही 2015च्या अधिवेशनात मध्ये मागणी केली, 2016 मध्ये मागणी केली, 2017 मध्ये मागणी केल्यानंतर आमच्या 19 आमदारांना निलंबित केलं गेलं. आणि मग आमच्या सरकारच्या विरोधी पक्षांमध्ये असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शेकाप हे आमच्या सगळ्या विरोधी बाकावरच्या सदस्यांनी या राज्यामध्ये संघर्ष यात्रा काढली. संघर्ष यात्रा काढल्यानंतर राज्यामध्ये एक जनजागृती झाली. शेतकऱ्यांची जोपर्यंत दिशाभूल होती ती दिशाभूल दूर करण्यामध्ये आम्ही विरोधक इथे यशस्वी झालो, जनजागरणाच्या पातळीवर आम्ही यशस्वी झालो. आणि ते जनजागरण झाल्याचं फलित हे शेतकरी संपावर असेल, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना एकत्रीकरण असेल,
किंवा आता कालची सुकाणू समितीची चर्चा इथपर्यंत असेल, हा जो सगळा प्रवास आहे याचं श्रेय विरोधी पक्षांना द्यावंच लागेल, ते कुणाला पटो अगर न पटो. विकास लवांडे तुम्हाला श्रेय तर आहेच आहे, विकास लवांडे तुम्हाला श्रेय तर आहेच आहे, पण काल शिवसेना पण असं म्हणाली, विकास लवांडे तुमचं श्रेय तर नक्की आहे, विरोधक म्हणून तुम्हाला श्रेय द्यायलाच पाहिजे, पण शिवसेना जी सत्तेमध्ये आहे ती शिवसेना सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूनी संपामध्ये उतरली होती आणि आता शिवसेना म्हणते की आम्ही उतरलो म्हणून सरकारला कर्जमाफी द्यायला लागली, मग श्रेय त्यांचं पण आहे, तुम्ही मान्य करता का? नाही, शिवसेना मुळामध्ये सत्तेत पक्ष आहे, त्यांनी सत्तेत त्यांचा तिथे खरं वरचष्मा दाखवायला पाहिजे, सत्तेत त्यांचे अधिकार तिथे दाखवायला पाहिजेत. ते न दाखवता आमची संघर्ष यात्रा निघाल्यावर काही दिवसांनी शिवसेनेला अचानक स्वप्न पडलं मातोश्रीवर आणि मग शिवसंपर्क अभियान काढलं. त्या शिवसंपर्क अभियानाचा कसा फज्जा उडाला, त्यांचे आमदार सुद्धा तिथे उपस्थित राहिले नाहीत, हे सगळं महाराष्ट्राने पाहिले. आणि मग या भाजपच्या सरकारने जे तत्वतः कर्जमाफीला विरोध करत होतं, ठासून विरोध करत होतं की कर्जमाफी म्हणजे बँकांचा फायदा होतो, शेतकऱ्यांचा फायदा होत नाही, आम्ही कर्जमाफी नाही कर्जमुक्ती करणार असे शब्द पुढे आणले. आणि मग यांचं शिवसंपर्क अभियान शिवसेनेचं असो किंवा भाजपचं शिवार संवाद यात्रा असो, ती सुद्धा कशी फज्जा उडाला, त्याचा सुद्धा कसा फेल गेला. आणि आता मात्र शेतकरी संघटित झाला. मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सभासद कोण आहेत ग्रामीण भागामध्ये, तर सगळा शेतकरी वर्ग आहे. परंतु आम्ही जाणीवपूर्वक आमच्या पक्षाचे झेंडे, आमच्या पक्षाचं बॅनर इथे ठेवलं नाही. मुख्यमंत्री रोज ओरडून सांगत होते की हे शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे विरोधी पक्षांचं षडयंत्र आहे, हे राष्ट्रवादीचा डाव आहे, शरद पवारांचा डाव आहे, हे रोज सांगत होते ओरडून ते. ठीक आहे ना विकास लवांडे, जरी तुमचं षडयंत्र तुमचा डाव जरी असला तरी तो डाव तुमच्या पक्षावरती पडलेला आहे. विकास लवांडे, शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे, त्याचं स्वागत करायला पाहिजे. सर, अजून कालचा जो निर्णय झालेला आहे तो कालचा निर्णय जो आहे अद्यापपर्यंत जसं पाटील साहेब म्हणाले किंवा संदीपजी काळे म्हणाले तसं अजून त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी महत्वाच्या दडलेल्या आहेत. अनेक गोष्टी बरोबर आहे, मुद्दा पोहोचला. अजून तपशिलामध्ये आपण त्यामध्ये आपल्या हातामध्ये तपशीलवार काही त्याची माहिती नसल्यामुळे हा सगळा विषय आपण आता सुहास फरांदेंना विचारूयात. सुहास फरांदे, तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहात, सत्ताधारी पक्ष आहे तुमचा. काल तुमच्या पक्षाने सगळ्या शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली आणि तुम्ही तो निर्णय केलेला आहे तुमच्या सरकारने की सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफ करायला तयार आहे. पण हे सगळं करत असताना तुम्ही काय म्हटलेलं आहे की निकष आम्ही लावणार आहोत, तत्वतः मान्य आम्ही हे करतो आहे. हे तत्वतः निकष काय असतात सुहास फरांदे, जरा आम्हाला समजावून सांगा तुम्ही. एक तर या बाबतीमध्ये सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांचं आपण सर्वांनी म्हणून अभिनंदन केलं पाहिजे आणि एवढं मोठं मन सर्वांनी दाखवलं पाहिजे, विरोधी पक्षांनी दाखवलं पाहिजे, शेतकरी संघटनेने दाखवलं पाहिजे. परंतु ही वृत्ती यांची इथे दिसत नाहीये. एक तर मुळात हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा संप हा काही सरकारच्या विरोधामध्ये नव्हता, हा शेतकऱ्यांच्या मागणीसाठी संप होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणी, हे सरकार सुद्धा शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांचं सरकार असल्यामुळे खरं पाहिलं तर पहिल्या 2 दिवसामध्येच हा संप आम्ही मिटवलेला होता. परंतु काही सुकाणू समितीच्या किंवा काही कोर कमिटीच्या नेत्यांना हा मान्य नाही झाला, म्हणून पुढे हा संप 5-6 दिवस पुढे चालला गेला. याच्यामध्ये हा पुढे चालला गेला, याच्यामध्ये विरोधी पक्षांना याचे क्रेडिट मिळत नव्हतं आणि हे पुढे 5-6 दिवस हे काय नाकाने कांदे सोलतात राष्ट्रवादी काँग्रेसवाले यांनी सगळ्या संपाला फूस लावली. यांनी बाहेर राहून जसा रिमोट कंट्रोल असतो तशा पद्धतीने हा संप चालवला यांनी आणि यांचे नेते जे आहेत यांनी खरी चिथावणी दिली या संपाला, असा माझा स्पष्ट. विकास लवांडे, सुहास फरांदे तुमच्यावरती थेट आरोप करतायत, तुम्ही नाकाने कांदे सोडलेले आहेत, तुम्ही फूस लावलेली. विकास लवांडे बोला. यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ज्यावेळेला शरद पवार असताना पहिलं तर सुहास फरांदे मी परत येतो, विकास लवांडेला बोलू द्या. आत्महत्या झाल्या, हे काय आम्हाला शिकवतात. खरं पाहिलं तर हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि ही शाश्वत शेती जी आहे त्या शाश्वत. सुहास फरांदे, तुमचा मुद्दा पोहोचला. शाश्वत शेतीच्यासाठी तुम्ही काम करता, तुमचं सरकार काम करता, तुमची भूमिका आहे, ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही शाश्वत शेतीसाठी काम करता, ही चांगली गोष्ट आहे. पण आता तुम्ही जो आरोप केलाय विकास लवांडे, तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. तुमच्यावरती थेट आरोप केलाय की तुमच्या नेत्यांनीच खरं म्हणजे या संपाला फूस लावली आणि तुम्ही नाकानी कांदे सोलताय. मुद्दा असा आहे, यांची बघा गेल्या वर्षापासूनची वक्तव्य बघा, सगळी यांच्या दानवेंचं वक्तव्य बघा. माधव भंडारी म्हणाले शेतकरी संपावर गेला तर काही बिघडत नाही आमचं, यांचे मुख्य प्रवक्ते म्हणाले होते. दानवे काय बोलले सगळ्या महाराष्ट्राने ऐकले. यांचे रोज एक नेता, केंद्रीय कृषी मंत्री यांचे काय बोलले होते 4 दिवसापूर्वी.
म्हणजे तुम्ही आता आमच्या चिथावणीला म्हणा, शेतकऱ्यांच्या संपावला म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला म्हणा, या सगळ्या घडामोडींना, या सगळ्या संघर्षाला, सगळ्या आक्रोशाला बळी पडून किंवा तुम्ही जबरदस्तीने आता तत्वता मान्य केले का? मग हे ठीक आहे. सुहास परांदे मला तुमच्याकडनं एक उत्तर, बाकी तुम्ही याला म्हणजे राष्ट्रवादीच्या आरोपांना तुम्ही उत्तर द्या, तो भाग वेगळा, पण मला अपेक्षित तुमच्याकडनं उत्तर असं आहे की तत्वतः निकष म्हणजे नेमके काय हे जरा आम्हाला समजावून सांगा. हे मागील 2009 साली ते सांगावं त्यांनी, ते सांगत नाहीत ते. नाही बोलतील ना. फरांदे बोला, तुम्ही फरांदे बोला. बोलू नका. फरांदे साहेब तत्वता आणि निकष समजून सांगा. अहो विकास लवांडे जरा त्यांना बोलू देत, आपल्याला बघ कळेल निकष काय आहेत. सुहास फरांदे बोला. 2009 साली ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जमाफी केलेली होती, ती कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडली नाही. यांच्या नेत्यांनी हा डाव केला आणि यांचे नेतेच ते कर्जमाफीमध्ये गब्बर झाले. पाकिस्तानला गेले असेल. नाही, मी सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या. तुम्ही जरा ऐकून घ्यायची सवय ठेवा. आलं का लक्षामध्ये? ते सगळे पैसे पाकिस्तानला शेतकऱ्यांना मिळाले. शेतीचं वाटोळं करण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्वप्रथम 60-70 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर आपण काय केलं? नाही ठीक आहे. सुहास परांदे बाकी सगळं 60 वर्षाचा इतिहास सोडून द्या. सुहास परांदे 60 वर्षांचा इतिहास सोडून द्या. मला फक्त उत्तर आपल्याकडनं अपेक्षित आहे. सुहास परांदे 60 वर्षामध्ये काय झालं, काय झालं नाही याच्यावरती मला चर्चा अपेक्षित नाहीये. मला अपेक्षित काय आहे की तत्वतः निकष म्हटलंय सरकारने, ते नेमके काय आहे ते आम्हाला सांगा. 2009 साली यांनी ज्या वेळेला कर्जमाफी केली त्यावेळेला हे पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडले नाहीत. त्यामुळे आम्हाला हे पैसे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट पदरात पडतील असं आम्ही त्याचा अभ्यास म्हणा किंवा ते कसे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये टाकायचे ह्या सगळ्या विषय म्हणजे तत्वता म्हणजे हे सगळे निकष आहेत. शेवटी कर्ज पाप कुणाला करायचं तर अल्पभूधारकांना करायचं. म्हणजे 5 एकर ज्याला जमीन आहे, म्हणजे 2.5 हेक्टर ज्याला जमीन आहे किंवा पुढे मागे प्लस मायनस काय 10% 20% असेल, असे सगळे निकष लावायचे या विषयाकरता. परत कर्ज माफ करायचं म्हणजे हे कर्ज खरंच शेतीसाठी वापरलं का शेती सोडून अजून काही ठिकाणी वापरलं, हे सगळे निकष आहेत आणि म्हणून याला तत्वता मान्यता असं म्हटलेलं आहे. हे मी माझ्या मित्रांना सुद्धा या ठिकाणी समजून सांगतो. ठीक आहे. जय पाटील आता तत्वतः निकष म्हणजे काय आहे हे सुहास फरांदेंनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला हे कितपत समजलं आहे आणि आम्हाला थोडं तुम्ही, कारण कृषी अर्थतज्ञ तुम्ही आहात, हे जरा समजावून सांगा, कारण मला काही स्वतःला कळत नाही की तत्वतः निकष नेमके काय आहेत. फरांदेंनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण हे काही कळत नाही. तुम्ही सांगा की सरकारनं जेव्हा तत्वता मान्यता दिली असं सांगितलं तेव्हा पहिली गोष्ट त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे की किती रकमेचं कर्ज माफ करणार आहे. अल्पभूधारक म्हणजे नेमकी व्याख्या काय, मध्यम भूधारक म्हणजे नेमकी व्याख्या काय, उत्पन्नाचा इतर स्रोत नसावा म्हणजे नेमकं काय. आता जो शेतकरी आहे आणि जो शिक्षक आहे तर तो शिक्षक असेल तर त्याच्या शेतीचं कर्ज आम्ही मंजूर करणार नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण आजच्या वर्तमानपत्रात वाचायला मिळालं. त्यानंतर हे माफ केलं जाणारं कर्ज कुठल्या दिवसापासून माफ केलं जाणार आहे, कुठल्या दिवसापासून शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी कर्ज मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींचं नेमकं कॉन्क्रीट न्यूमरिकल असं स्पष्टीकरण जर दिलं गेलं तरच त्यांनी निकष स्पष्ट केले असं होईल. नाहीतर निकष या शब्दाच्या आधून नंतर वेगवेगळ्या अडचणी निर्माण करणं कुठल्याही व्यवस्थेला सहज शक्य होतं. म्हणून शेतकरी संघटनांनी, सर्व राजकीय पक्षांनी सरकारकडे 2 दिवसाच्या आत आम्हाला सगळा तपशील मुद्देसूद पद्धतीनं अध्यादेशाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करणं जास्त व्यवहार्य आवश्यक ठरेल. अगदी बरोबर. फार महत्वाचा मुद्दा जय पाटील तुम्ही मांडलेला आहात. सुहास फरांदे आता तुम्ही उत्तर द्या की सांख्यिकी पातळीवरती हे सगळे निकष ऑन पेपर, कागदोपत्री, अध्यादेशाच्या माध्यमातून तुम्ही 2 दिवसामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचवणं अपेक्षित आहे. याचे तपशील तुमच्याकडे काही आहेत का? सुहास फरांदे सांगा. निश्चितपणे सरकार या विषयामधले तपशील जे आहेत, तपशीलवार किंवा निकष काय असतील, तत्वता मंजुरी काय असेल, हे 2 दिवस, कारण काल रविवार होता, आता आज सोमवारी ऑफिसेस सुरू झाले, त्याचा अध्यादेश काढायला 1-2 दिवस लागतात. त्यामुळे निश्चितपणे 2 दिवसामध्ये पण सुहास फरांदे काल जर बैठक होऊ शकते मंत्री गटाची तर कालच हा अध्यादेश त्यांनी काढायला हवा होता काल. म्हणजे कारण जर सरकार रविवारी बैठक करू शकतं तर सरकारी अधिकारी सोबत असतात, अध्यादेश काढायला काय प्रॉब्लेम होता? त्याचं काम चालू आहे, ह्या सगळ्या विषयाचं काम चालू आहे. त्यामुळे निश्चितपणे 2 दिवसामध्ये याचे निकष तयार होतील, तपशीलवार चर्चा या विषयामध्ये होईल आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काल कबूल केलंय, मंत्री गटाच्या मंत्रिमंडळाच्या ज्या गटाने जी चर्चा घडवून आणली त्या गटाने कबूल केलंय की ही अल्पभूधारकांची कर्जमाफी ही कालपासूनच लागू झालेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये शंका घ्यायचं काही कारण नाहीये.
हे प्रामाणिक सरकार आहे आणि प्रामाणिक सरकारचा हा शब्द नव्हे तर हे वचन आहे असं मी या ठिकाणी सांगतो. ठीक आहे, सुहास परांदे तुमचा मुद्दा पोहोचला. संदीप काळे, तुम्ही कसं पाहतात? सुहास परांदे त्यांची भूमिका मांडलेली आहे, हे सरकार प्रामाणिक आहे, शेतकरी हिताचं काम करतं आहे त्यांचं म्हणणं आहे. तपशीलवार सगळे जे काही निकष, तत्वतः निकष ते जे म्हणतायत ते आपल्याला 2 दिवसामध्ये मिळतील असंही ते म्हणतायत. संदीप काळे, कसं पाहता तुम्ही आता या चर्चेकडे सगळ्या? दुर्गेश सर, 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक तर पक्ष म्हणून कुठलाही पक्ष आपली भूमिका बाजूला ठेवून शेतकऱ्यासाठी लढण्यासाठी तयार नाहीये, हे तितकंच खरं आहे. आपण राजू शेट्टीची कालची पत्रकार परिषद बघितली असेल, त्यांचं शेवटचं वाक्य असं होतं, जर आदेश तातडीनं निघाला नाही आणि हे ज्या पद्धतीनं सांगतात त्या पद्धतीनं जर आम्हाला आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही आंदोलन परत करू, म्हणजे परत शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागणार आहे. आपल्याकडे विषय असा आहे, एक पक्ष आला, त्या पक्षाचा विचार आला की तिथं काय होते ते सांगता येत नाही. आमच्याकडं गाईला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा द्या असं म्हणतात, पण त्याच गाईचं जे दूध आहे त्या दुधाला मात्र पाण्यापेक्षा कमी भाव आहे, अशी आमच्याकडे अवस्था आहे. किती आत्महत्या होतात महाराष्ट्रामध्ये? 2,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या वर्षभरामध्ये. माझा मुलगा अथर्व नाव आहे दुर्गे सर त्याचं, त्याने मला प्रश्न विचारला की पप्पा शेतकरी आत्महत्या का करतात? मी निरुत्तर झालो. मला प्रश्न पडला की याला काय उत्तर द्यावं. एकूणच काय तर परिस्थिती आपली अशी आहे की कुठलाही पक्ष आपल्या ज्या काही विषय आहेत, आपल्या काही भावना आहेत, आपला एक स्वार्थ आहे तो बाजूला ठेवून शेतकऱ्यासाठी आज लढायला तयार नाहीये. कोणीतरी आंदोलन करते म्हणून कोणीतरी त्या मागण्या मान्य करते आणि आपल्या त्या मागण्या मान्य केल्या म्हणून विरोधी पक्ष नेता आपल्या पद्धतीनं पोळी वाजून घेण्याचा प्रयत्न करतोय. अभ्यासपूर्ण शेतकरी कायमस्वरूपी या सगळ्या लचांड्यामधून बाहेर पडावा यासाठी प्रयत्न होत नाहीत, हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अगदी फार महत्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित करतात संदीप काळे, की महाराष्ट्राचं दुर्दैव काय आहे तर या बळीराजाच्या संदर्भामध्ये कुणीही सखोल चिंतन करत नाही. वरवरची राजकीय पोळी वाजवण्याचा प्रत्येकच राजकीय पक्षाचा, प्रत्येकच शेतकरी संघटनेचा प्रयत्न असतो की काय, अशी स्थिती आहे. विकास लवांडे, तुम्ही कसं पाहता आहात? तुम्ही पण याच व्यवस्थेचा एक भाग आहात का? मुळामध्ये काळेंच्या काही मुद्द्याशी मी सहमत आहे, परंतु एक आक्षेप मला इथे नोंदवायचा आहे काळेंच्या स्टेटमेंटवर, की आदरणीय पवार साहेबांनी कायम या राज्यामध्ये आणि या देशामध्ये शेती धोरण ठरवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. मग ते सत्ताधारी काळात असो किंवा विरोधी पक्षात असो सुद्धा. आज पवार साहेब विरोधी पक्षात आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये माननीय पंतप्रधानांना पवार साहेबांनी सविस्तरपणे 2040 पर्यंत शेतीची समस्या, त्याच्यावरच्या उपाययोजना आणि प्रश्न या संदर्भातला सविस्तर आकडेवारी मुद्देसूद एक पत्र फेब्रुवारीमध्ये सविस्तर दिलेलं आहे. परंतु ते सरकारने तत्वतः स्वीकारलेलं नाही. आणि मग त्याच्यानंतर पवार साहेब सातत्याने फॉलोअप घेतात. आता मागच्या आठवड्यात सुद्धा पंतप्रधानांना पवार साहेब भेटले आणि त्यांनी सांगितलं की गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रातला शेतकरी फार अडचणीत आहे, कर्जबाजारी आहे, त्याचे जे काय खतं, औषधं, बियाणे महाग झालेली आहेत, त्याचा उत्पादन खर्च दुप्पट झालेला आहे आणि ज्या आत्महत्यांची संख्या दुप्पट झाली आहे 2015 नंतर, त्याच्यावर उपाययोजना ठोस केल्या पाहिजेत. ही जर आता कालची गोष्ट आहे, ही जर गोष्ट मागच्या वर्षी केली असती तर कितीतरी शेतकऱ्यांची आत्महत्या टळल्या असत्या. आज शेतकरी जो अडचणीत आलाय तो अडचणीत आला नसता. आज कर्ज 2 वर्षात दुप्पट झालं शेतकऱ्याचं. हे दुप्पट झालं नसतं गेल्या वर्षी जर माफ केलं असतं. ह्या सरकारला गेल्या वर्षी का कळलं नाही? ठीक आहे विकास लवांडे तुमचा मुद्दा पोहोचला. सुहास फरांदे, तुम्ही बोलत असताना बोट वर करत होते. सुहास फरांदे बोला. लवांडे हे विसरतात की आदरणीय पवार साहेब हे देशाचे कृषी मंत्री होते आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जर सुरुवात झाली असेल महाराष्ट्रामध्ये तर आदरणीय कृषी मंत्री ज्या वेळेला पवार साहेब होते तेव्हापासून या आत्महत्येला सुरुवात झालेली आहे. हे जे पाप आहे हे पाप यांच्या राज्यामधलं आहे. हे काही कर्ज आज किंवा वर्षामध्ये अमेरिकेत सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या होतात. लवांडे जरा ऐकून घ्यायची सवय ठेवा. हे काय 2.5 वर्षामध्ये वाढलेलं कर्ज नाही. हे जे म्हणतात की आमचे आदरणीय पवार साहेब हे फार शेतीतज्ञ आहेत, हे शेतीतज्ञ जर असते तर अशा पद्धतीची शेतीची अवस्था यांच्या राज्यामध्ये झाली नसती. 2009 पण सुहास फरांदे शेतीतज्ञ असलेल्या शरद पवारांचा सल्ला नरेंद्र मोदी घेत आहेत. त्यावेळेला सुहास फरांदे या शेतीतज्ञ शरद पवारांचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत. त्यावेळेला आत्महत्या थांबल्या का तुम्ही आम्हाला सांगता? हे कृषी धोरण दाखवा. नाही, हे आमचं ते सांगितलं शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी हे आमचं कृषी धोरण आहे. कृषी धोरण दाखवा. भाजपचं कृषी धोरण दाखवा. कधी हे कधी तुम्ही हमीभाव दिला का? कधी कर्जमाफी तुमच्या अजेंड्यात नव्हती. 50 वर्ष कर्जमाफी तुमच्या अजेंड्यात नव्हती. 50 वर्ष राज्य केलं या देशामध्ये शेतीचं वाटोळं तुम्ही केलं. कर्जमाफी तुमच्या अजेंड्यावर नव्हती.
तुम्ही काय शरद पवारांचे गोडवे घेता? तुमच्या ठीक अजेंडावर आहे, नव्हती. ठीक आहे. विकास लवांडे तुमचा मुद्दा पोहोचला. सुहास फरांदे तुमचाही मुद्दा पोहोचला. सुहास फरांदे, विकास लवांडे, मी तुमच्या दोघांनाही थांबवतो. माझा वेळ संपत आलेला आहे. मला शेवटी जयंत पाटील यांच्याकडे आता जायचं फ्लेक्सवर पैसे आहे. नाही वाया विकास घालवता. लवांडे आता मुद्दा जाहिरातीवर पोहोचला. माझा वेळ 100 कोटी संपला आहे. खर्च विकास लवांडे थांबा, माझा वेळ संपलेला आहे. शेवटी मला फक्त जयंत पाटील यांच्याकडे जायचंय. जयंत पाटील, तुम्ही आता बघितलंय, राष्ट्रवादी असेल तर भाजप असेल, दोघं एकमेकांना पाण्यात बघण्याची संधी अजिबात सोडत नाही आहेत. मूळ मुद्दा जो आहे, पुन्हा पुन्हा आपण हे अधोरेखित करतोय की जेव्हा दोन विरोधी पक्ष एकमेकाचे उभे ठाकतात तेव्हा एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करण्याच्या पलीकडे त्यांची मजल जात नाही. मूळ मुद्दा जो असतो बळीराजाच्या संदर्भातला, तो मात्र मागे राहतो. जयंत पाटील, व्यवहार्य खरंच हा निर्णय आहे का? 30 सेकंदात मला सांगा, आपण थांबूया. हा निर्णय व्यवहार्य आहे याबद्दल वाद नाही, पण या शेतकरी कर्जाचा किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा निर्णय घेण्यासाठी असं ताबडतोबीचे निर्णय घेऊन चालणार नाही. ज्या MS स्वामीनाथन समितीच्या अहवालाची सारखी चर्चा केली जाते, त्या समितीच्या अहवालावर महाराष्ट्र विधिमंडळाचं स्वतंत्र अधिवेशन घेतलं जावं आणि त्यातल्या प्रत्येक शिफारशीवर मतदान करून, लोकमत लक्षात घेऊन, शेतकरी संघटनांच्या भावना लक्षात घेऊन दीर्घकालीन उपाययोजना जर केली तर फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडतात जय पाटील. फार महत्वाचं, मी इथे थांबणार आहे. जय पाटील, मुद्दा पोहोचला. स्वामीनाथन आयोगानं ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्या शिफारसींवरती तपशीलवार चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन विधिमंडळाचं बोलावलं गेलं पाहिजे. त्याच्यावरती तपशीलवार चर्चा व्हायला पाहिजे. या मागणीच्याच नोटवरती सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो. मुद्द्याचं बोलामध्ये आता इतकंच. थोड्या वेळात लगेच आपण भेटतो आमच्या साम अपडेट या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.